हॅलो नमस्कार. आज मम्मीचा 60वा वाढदिवस आहे, त्यासाठी हा स्पेशल व्लॉग करत आहोत मी आणि दादा. जन्मदिनमिदं अयि प्रियसखे, जन्मदिनमिदं अयि प्रियसखे, शन्तनोतु ते सर्वदा मुदं, शन्तनोतु ते सर्वदा मुदं. प्रार्थयामहे भवशतायुषी, प्रार्थयामहे भवशतायुषी. ईश्वरः सदा त्वां च रक्षतु, ईश्वरः सदा त्वां च रक्षतु. पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय, पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय. जीवनं तव भवतु सार्थकं, जीवनं तव भवतु सार्थकम्. जन्मदिनमिदं अयि प्रियसखे, जन्मदिनमिदं अयि प्रियसखे, शन्तनोतु ते सर्वदा मुदं, शन्तनोतु ते सर्वदा मुदं, सर्वदा मुदं, सर्वदा मुदं. सर्व नातेवाईक, मित्रपरिवार आणि आमच्या मम्मीच्या आयुष्यातील प्रत्येक खास व्यक्तींना आजचा दिवस आमच्यासाठी खूप विशेष आहे. कारण आज आपण एका अशा व्यक्तीचा 60वा वाढदिवस साजरा करत आहोत, जिने आपल्या प्रेमाने, कष्टाने, त्यागाने आणि जिद्दीने आमचे आयुष्य घडवले. ती म्हणजे आमची मम्मी. त्या खंबीरपणे त्या मुलांच्या पाठीशी उभ्या राहिल्या पहिल्यापासून. ज्या कठीण प्रसंगी आपल्या नवऱ्याला प्रॉपर साथ देणं हे वहिनीने खूप छान निभावलं. आणि त्यामुळे मी तुम्हाला या जसं आता हिने सांगितलं तसं खरं तर 16 वर्षच वहिनींना आता लागलेलं आहे. त्यांनी ते पूर्णपणे छान अनुभव घ्यावा आता पुढच्या आयुष्याचा आणि छान आनंदाने आणि सुखासमाधानाने छान राहावं. त्यांच्या सुखादुखात नेहमी आम्ही एकमेकाला शेअर केलेलं आहे. एकमेकाला वेगवेगळे जे काही योग्य ते सल्ले पण दिलेले आहेत. हक्कानं त्या मला फोन करायच्या, असं असं झालंय राजूबाजी, हे काय असं आहे तसं सांगायच्या. मीही त्यांना त्यांच्या वेळोवेळी एकमेकाला सल्ला द्यायचो. तर आज बहिणींचा हा 60वा वाढदिवस हा जो काही प्रकारे एन्जॉय करता आला ते खूप बरं वाटलं. त्या बहिणीने ह्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. असंच तुमचं आयुष्य सुखासमाधानाचं, भरभराटीचं आणि खूप आनंदाचं आणि उत्तम आरोग्याचं जावं. असेच 16 वर्षावर होऊन ही आमची शुभेच्छा. धन्यवाद. मला माझ्या संसारात साथ दिली आणि हे 2 हिरे मला दिले. फार ऋणी आहे आणि अशीच इथून पुढे ना अशीच मुलांवरती सगळं व्यवस्थित लक्ष देऊन त्यांचं सगळं व्यवस्थित करण्यात. पण कुठल्याही सिच्युएशन मध्ये मला सगळ्यात पहिलं कोण आठवतं तर मित्रांच्या यादी मला आठवते आई. आई नंतर मित्र. म्हणजे सगळ्यात पहिले मी तिला फोन करतो, काही असू दे. माझं आता फक्त तुला एवढं म्हणणं आहे की काळजी करणं आमची आता थोडी बंद कर, स्वतःवर फोकस कर, स्वतःच्या आरोग्यावर फोकस कर. संघर्ष जो असतो ना, म्हणजे एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये आपण नाही का पिक्चर मध्ये बघतो ज्या पद्धतीने, तर त्या पद्धतीचा संघर्ष माऊलींनी केलेला आहे. आम्ही खेडेगावात राहायचो
खेडेगावातून ताई आमची म्हणजे शिक्षणात एवढं तिला आवड होती ना शिक्षणाची की तिने कधीच म्हणजे कंटाळा केला नाही शिक्षणाच्या बाबतीत आणि तिचाच आदर्श आम्ही ठेवला आणि आम्ही पण तसंच पुढे शिकत आलो. तिची जिद्द, तिची मेहनत, तिच्याबरोबर मी पण खूप असायची पुण्यामध्ये वगैरे लग्नाच्या आधी, लग्नानंतर पण मी तिच्याबरोबर होती थोडे दिवस. तर तिची ती मेहनत होती ना, खूप मेहनत करायची, ती कष्ट करायची. आत्तापर्यंत तरी मला असं कधीच वाटलं नाही की आम्ही परके आहोत. म्हणजे माझ्याकडे गणपतीला येणं, माझे वडील मध्यंतरी आजारी होते तेव्हा न सांगता हॉस्पिटलमध्ये येणं, मग काही मदत हवी आहे का सांगणं, म्हणजे आम्ही एवढे क्लोज झालो ना की असं वाटलंच नाही की अजून 6 वर्ष झालंय म्हणून. एका खूप मोठ्या संस्थेत आपण जेव्हा स्टेपिंग करतो आणि सगळं अनमोल असतं तेव्हा ही माहिती 94 सालची गोष्ट आहे. 1 जानेवारी 94ला मी जॉईन केलं तेव्हाची, म्हणजे आता 32 वर्षापेक्षा जास्त झाली ती माझी मैत्रीण आहे. आणि तिची ओळख म्हणजे हसतमुख, म्हणजे मी एवढं कोणाला कधी तिला चिडलेलं किंवा माझ्यासमोर नसेल चिडली, पण सतत हसतमुख, नेहमी एक स्माइलिंग फेस. पण पर्सनल लेवलला डिस्कशन म्हणजे मला माझ्या आईसारखी म्हणजे ताई वगैरे बाजूला, पण आईसारखं मला जेव्हा कधी आधाराची गरज वाटेल त्यावेळेला मी सुप्रियाला हाक मारायचे. बिरवाडीची आहे ती कोकणातली आणि तिचं जे घर आहे तिथे माझा जन्म झालेला आहे आणि हे मला जवळजवळ 2015ला कळलं की अरे बापटवाड्यांमधून बापट आपल्याला भेटल्या. तिचं माहेरचं संदीप बापट आहे आणि अशी मध्ये आमची ओळख झाली. दुसरं माहेर आहे म्हणजे जे काय शेअर करायचं झालं लहान मोठ्या गोष्टी वगैरे तर सगळ्या मी त्याच्याशी शेअर करते आणि मला हलकं झाल्यासारखं वाटतं. इथं तसं आमचं पुण्यात नातेवाईक तसं कोणी नाही, तेच माझे नातेवाईक. या कुटुंबाकडे बघून आहे ना आम्ही हडपसरला राहायचो आणि यांच्यामुळं आम्ही सिटीत आलो, कोथरूड किंवा वारजेला, की आमची पण मुलं आहे ना कोथरूडला शाळेत आहे. तर दुसरा विषय असा की सुरेशराव असतील, मी मिसेस अगदी कुठल्या सुखदुःखामध्ये नेहमी अगदी आठवणीने फोन करतात. ऐ प्रिय सखे